आता मी दर्शन घेतलेलं आहे मनसा देवीचे. सो मित्रांनो, मी आता पोहोचलो हरिकी पोडी. सो मित्रांनो, चंडी देवीचा ट्रॅक आमचा कंप्लीट झाला आहे आणि आता आम्ही मनसा देवीचं ट्रॅक कंप्लीट करायला चाललो आहोत. मनसा देवी इथनं 5 किलोमीटर अंतरावर आहे. तिकडे पण 2-2.5 किलोमीटरची ट्रॅकिंग आहे. तर आम्हाला पोरं दमली असली तर आम्ही बाईक किंवा रोपवेचा उपयोग करणार आहोत. इथे रिक्षावाला गाडी डेंजर चालवतात, सगळे रिक्षावाला डेंजर आहेत. आपला ट्रॅकचा प्रवास तुला कसा वाटला? मला तर ट्रॅकचा प्रवास एकदम खूप आणि सुंदर वाटला. पण कसं आहे, थोडा चालताना माणसाने गांभीर्याने चालावं. कारण कसं आहे, कारण एकदम अशी तीव्र म्हणजे एकदम कडक खतरनाक आहे. त्याच्यामुळे सावकाश चढण्याचा प्रयत्न करा. पण त्या खूप सुंदर आहे, पण चांगला आहे. सो मित्रांनो, आमची सेकंड ट्रॅक मनसादेवी मंदिर टेम्पलवर आमचं ट्रॅक चालू झालेलं आहे. ट्रॅक इकडनं 1-1.5 किलोमीटरचा ट्रॅक सांगितलं आहे आम्हाला. बघू आता अंतर किती आहे ते. वातावरण एकदम थंड झालं आहे, आता शांत वातावरण झालं आहे. संध्याकाळचा टाईम झाला आहे, 5 वाजल्यात. पाहिलो कसं वाटतं वातावरण? एकदम मस्त. बाबूला चिंगम घायला पाहिजे. एनर्जी चिंगम घालून लागत नाही. चंडी देवी मंदिरपेक्षा हा रस्ता खूप चांगला आहे. ट्रॅकिंगसाठी थोडं बरं वाटेल. मित्रांनो, मी भेटतो तुम्हाला. चांगले जेवढे स्पॉट असतील तेवढे दाखवायचा प्रयत्न करेन आणि अनुभव तुमच्यापर्यंत शेअर करेन. मित्रांनो, प्लॅनमध्ये आमचा थोडा चेंज झाला आहे. थोडं चालून जमलेले आहेत आणि उद्या पण आमचा ट्रॅक करणार आहोत आम्ही यमुनोत्रीचा. तर इकडे बाईक भेटतात रेंटवर. 200 रुपये रिटर्न आहे वरून. तर आम्ही बाईक घेतल्यात.
मित्रांनो, मानसादेवीच्या मंदिराखाली भरपूर अशी दुकानं आहेत जिकडे तुम्हाला प्रसाद, फल, नारळ वगैरे सर्व भेटेल देवीला चढवण्यासाठी. मित्र माझे जमलेले आहेत, इकडे बसले आहेत सौरभ, बाबू, भूषण. जमलं का मित्रांनो? खाली ट्रॅक कंप्लीट झालेलं आहे. मंदिरासमोर आलेलो, भरपूर क्राऊड आहे. तुम्ही पाहू शकता माझ्या मागे भरपूर पब्लिक आहे. मग जर मला आतमध्ये मोबाईल न्यायची परमिशन दिली तर मी नक्कीच तुम्हाला दर्शन करून देईन मानसादेवीचे. बघू आता मोबाईलला अलाउड आहे का नाही आहे. ते अलाउड असले तर मी तुम्हाला नक्कीच व्हिडिओ दाखवेन. मित्रांनो, मानसादेवीची महिमा इकडे मन्नत मागतो ती त्याची पूर्ण होते. भरपूर क्राऊड आहे, जलघोष आहे, पब्लिक आहे इकडे. मानसादेवी मंदिर आता मी दर्शन घेतलेलं आहे. मानसादेवीचे भरपूर सारी पब्लिक होती, धक्काबुक्की भरपूर चालू होती. आणि मानसादेवीच्या मंदिरात मोबाईल वगैरे काय अलाउड नव्हते, तरीसुद्धा मी ट्राय केलं. मानसादेवीचे जेवढं प्रतिमा असेल तेवढं कॅमेऱ्यामध्ये घेतलेले आहेत आणि मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडले असेल तर मित्रांनो लाईक जरूर करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. फायनली मित्रांनो, दर्शन झाल्यानंतर मंदिराच्या समोरच खाली सर्व असे दुकानं आहेत, प्रसादाची दुकानं आहेत. मित्रांनो, इकडं देवी देवतांचे तस्वीर आहेत, तुम्ही घेऊ शकता. इकडं खाली पण भरपूर दुकानं आहेत, दाखवतो तुम्हाला. या बाजूला पण भरपूर दुकानं आहेत. तिकडे माकडाला इकडे खाऊ पाण्याचा पद्धत आहे. सौरभ भेट नाही आहे, माकडाला खाऊ देतोय, थोडं पिसरलेलं ते. बोलो बजरंगबली महाराज की जय.
मित्रांनो, तुम्ही सुद्धा मानसादेवीचे दर्शन घेण्याचे येत असाल तर तुम्हाला ट्रॅकिंगचं पण सुविधा आहेत. ट्रॅकिंगसाठी पायऱ्या आहेत मंदिरापर्यंत आणि रोपवे सुद्धा आहे. रोपवेचे तिकीट 200 रुपये प्रमाणे आहे. पर माणसाची 200 रुपये कॉस्ट आहे एक तिकीट. तुम्ही रोपवेची पण सुविधा उपलब्ध आहे इकडं. तुम्ही येऊ शकता रोपवेची पण. आणि ट्रॅकिंगची शौकीन असाल तर 2 किलोमीटरचा ट्रॅक आहे. चंडेश्वरी मातेचं एवढं ट्रॅक कठीण आहे तेवढं हे ट्रॅक कठीण नाही आहेत. पूर्ण मंदिरापर्यंत पायऱ्या आहेत. काय वाटलं नाही एवढं करायला. आता आम्ही इकडनं जाणार आहोत गंगा घाटवर गंगा आरती घेण्यासाठी. तर खाली गेल्यावर तुम्हाला भेटू. फायनली मित्रांनो, मनसादेवीचे ट्रॅक कंप्लीट झालेले आहे. आता आम्ही चाललो आहोत हरिकी पोडी गंगा आरतीसाठी. तिकडे गेल्यावर मी तुम्हाला दाखवेन किती क्राऊड आहे. भरपूर पब्लिक झालेली आहे. आम्ही वरून बघितलं आहे तिकडे ना. मला दाखवेन किती पब्लिक आहे. आणि आरती झाल्यावर तुम्हाला आरतीचं पण थोडं व्ह्यू दाखवेन. तर भेटू आता गंगा घाटवर. तर मित्रांनो, भूक लागली, थोडा नाश्ता करायला आलो. या मित्राकडं फुल फेमस आहे. इकडचे आयटम खूप खायला चांगले लागतात. ताजे ताजे समोसे वगैरे चालू आहेत इकडे. मी एक समोसा खाऊन बघतो कसं लागतं टेस्ट करून. माझा मित्र पण इकडेच आला होता त्यावेळेस त्याने इकडेच खाल्ला होता. तो बोलायला इकडे येऊन खा. तर बघतो आता टेस्ट करून कसं लागतं ते. मित्रांनो, मी आता पोहोचलो हरिकी पोडी गंगा घाटावर. सर्व पब्लिक आता इकडे गंगा आरतीसाठी जमा होत आहे आणि भरपूर सारा क्राऊड आहे इकडं. मग आता गंगेच्या आरतीसाठी सर्वजण भक्त आता इकडे जमा होतात. तर पाहू शकता तुम्ही किती क्राऊड आहे.
फायनली मित्रांनो गंगा आरती झालेली आहे. फुल पब्लिक आहे इकडं. हजारोच्या संख्येने लाखो संख्येने असेल पब्लिक. भक्तजन सर्व आरती घेऊन आता आपल्या दिवस निघाले आहेत. भरपूर सारी पब्लिक आहे. फुल गर्दी झालेली आहे. तुम्ही पाहू शकता पब्लिक किती इकडे. सो मित्रांनो मी आहे आता हरिद्वारमधील मोती बाजारमध्ये. तिथे भरपूर काही आहे. खूप मोठा बाजार आहे. सर्व काही ड्रायफ्रूट वगैरे, कपड्यांची दुकानं, मिठाईची दुकानं आणि खायचे पदार्थ भरपूर काही भेटतात इकडे. हा हरिद्वारमधला सर्वात मोठा बाजार आहे. सर्व काही मिळतं या बाजारमध्ये. जर तुम्ही हरिद्वारला येत असाल तर नाईटला या मार्केटमध्ये नक्कीच व्हिजिट द्या. भरपूर काही तुम्हाला खायचे पदार्थ, उपयोगी येणारे सर्व वस्तू या बाजारामध्ये भेटतात. तर नक्कीच या मार्केटमध्ये व्हिजिट द्या. सो मित्रांनो रात्रीचे वाजतात 8:30 आणि आम्ही आता चाललो आहोत हॉटेलमध्ये जेवायला. तर जेवण काय काय तुम्हाला मी नक्कीच दाखवेन. हरिद्वारमध्ये ही आमची पहिलीच नाईट आहे. उद्या सकाळी आम्ही यमुनोत्री निघणार आहोत 7 वाजता. 7 वाजता पण तुम्हाला मी ड्रायव्हर आणि ड्रायव्हरबरोबर झालेली टोटल बातचीत, किती पैसे आले, किती काय नाही ते सर्व सांगणार आहे. तर व्हिडिओमध्ये असंच बनवून राहा आणि फुल सपोर्ट करा मित्रांनो. आणि जेवणात काय काय ते पण मी तुम्हाला दाखवेन आणि काय किती प्राईसचं काय जेवण आहे ते पण मी तुम्हाला दाखवेन. सो मित्रांनो आम्ही हॉटेलमध्ये जेवणाला बसलो होतो. आता रूमपासून थोड्याच अंतरावर आमचं हॉटेल आहे. जेवायला आम्ही याला सोया चॉप, पनीर टिक्का, रोट्या मागवल्यात, पनीर मसाला मागवलाय, जिरा राईस अजून काय आला नाही. जिरा राईस येईल आमचा. तुम्हाला दाखवतो मी काय काय ते मागवलं. दाल तडका पण आहे. तर मित्रांनो आमचं जेवण झालं आहे. हा हॉटेल आहे परदेशी म्हणून. इकडे या, व्हिजिट करा. खूप चांगलं जेवण भेटतं इकडं. टेस्ट पण मस्त होती आणि क्वांटिटीमध्ये पण भरपूर देतात. प्राईस लिमिट पण थोडी कमी आहे. खूप चांगलं हॉटेल आहे. तर हरिद्वारमध्ये येत असाल तर नक्की या हॉटेलला व्हिजिट करा.